आज एनसीपी के विधायक रोहित पवार चाकन एमआईडीसी की सड़कों का रियलिटी चेक करने के लिए पहुंचे। चाकन की गड्ढों वाली सड़कों पर करीबन 1.5 घंटे गाड़ी चलाकर रोहित पवार ने रियलिटी चेक किया। गड्ढों वाली सड़कों की वजह से चाकन एमआईडीसी की 20 कंपनियां सातारा के खंडाला में शिफ्ट कर रही हैं। रोहित पवार ने आगे कहा कि अगर मुख्यमंत्री कह रहे हैं कि कागजों पर कंपनियां थी इसीलिए उन्हें बंद कर दिया गया, तो रोहित पवार की आलोचना मजाकिया है। मुख्यमंत्री राज्य के एक जिम्मेदार व्यक्ति हैं, इसलिए उन्हें अच्छी तरह से रिसर्च किया हुआ बयान देना चाहिए। मुख्यमंत्री को एक अच्छी तरह से रिसर्च किया हुआ नेता या अधिकारी सामने लाना चाहिए और वो उनके साथ एक खुला इंटरव्यू करने के लिए तैयार हैं। 2000 करोड़ रुपए के डेटा सेंटर से सिर्फ लगभग 100 नौकरियां। डेटा सेंटर बहुत ज्यादा बिजली और पानी की खपत करते हैं, लेकिन रोजगार कम होता है। महाराष्ट्र को ऐसी इंडस्ट्रीज की जरूरत है जो रोजगार दे, न कि सिर्फ बड़े निवेश दिखाने वाले प्रोजेक्ट्स की। सरकार को सोचना चाहिए कि महाराष्ट्र के छोटे और बड़े एंटरप्रेन्योर गुजरात या दूसरे राज्यों में क्यों जा रहे हैं। नवीन फेज असेल तर उद्योग मंत्र्यांना फक्त नवीन फेज मध्ये इंटरेस्ट असतो का जमीन विकत घ्यावी लागते। त्यांना बाकी लोकांना अडचणी आहेत का, व्यावसायिकांना अडचणीत आहेत का, त्या कशा सोडवायच्या याच्यात कुठेही त्या ठिकाणी तिथं रस नाही असं कुठेतरी जाणवतं। यायचं असेल तर रविवारी कशाला येता, जेव्हा इथं पुरी इंडस्ट्री चालू असते, जेव्हा ट्रॅफिक सगळ्यात जास्त असतं आणि ते सुद्धा संध्याकाळच्या वेळेस त्यांनी तिथं आलं पाहिजे आणि ट्रॅफिक काय असतं याचा अनुभव त्या ठिकाणी घेतला पाहिजे। उद्योग मंत्री आहात, तुमचं काम आहे त्या कंपनीला सुविधा देणं। आणि उद्योग मंत्र्यांना विचारलं तर ते म्हणतात एमआयडीसी मध्ये वेगळ्या कंपन्या एमआयडीसीच्या बाहेर आहे। तुम्ही उद्योग मंत्री आहात, राज्याचे आहात, इंडस्ट्रियल मंत्री आहात, त्यामुळे या राज्यामध्ये असणारे जे काही छोटे मोठे व्यावसायिक एमआयडीसी मधले असतील, एमआयडीसीच्या बाहेरचे असतील, या सगळ्यांना सेवा देण्याची जबाबदारी ही तुमची आहे। त्यामुळे परवा येतायत त्यांनी त्या दिवशी न येता वर्किंग डेला यावं, सगळ्या व्यावसायिकांना विश्वासात घेऊन एमआयडीसी आणि नॉन एमआयडीसी आणि सगळ्यांच्या अडचणी सोडवाव्यात। नाही ते काय म्हणतील, एमआयडीसी कडे माझ्याकडे एमआयडीसी आहे, मी फक्त एमआयडीसी बद्दल बोलू शकतो, तिथं येणारा जो पीडब्ल्यूडीचा रस्ता मी बघू शकत नाही, असं थातुरमातुर उत्तर कृपा करून देऊ नये। पीएमआरडीसी तुम्हाला बोलावं लागणार आहे, पीडब्ल्यूडीसी बोलावं लागणार आहे, तुम्हाला कचरा नियोजन त्याच्याबद्दल लक्ष द्यावं लागणार आहे, एन्व्हायरमेंटशी बोलावं लागणार आहे आणि लाईटशी तुम्हाला तिथं बोलावं लागेल। या सगळ्या विभागाशी तुम्हाला बोलावं लागेल। तुम्हाला 6 ते 7 तास बैठकी घ्यावी लागणार आहे फक्त दाखवण्यासाठी, आणि चर्चा मोठ्या प्रमाणात चाकणची होती म्हणून आलो आणि गेलो असं अर्धा 1 तासाची बैठक घेऊन चालणार नाही। ऍक्सिडेंट होत असेल तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असतं। सरकारमध्ये कुठला विभाग हा सरकारने त्या ठिकाणी ठरवावं, पण या भागामध्ये जे रस्ते आहेत ते खड्डे असल्यामुळे, साईड पट्टी नीट नसल्यामुळे, अतिक्रमण असल्यामुळे ह्या ॲक्सिडेंट तिथं होतात। आणि मागच्या बाजूला एखादा ट्रक असेल आणि 80% हे ॲक्सिडेंट हे मोटरसायकलचे आहेत आणि ट्रक मागून येत असल्यामुळे ट्रकाला कंट्रोल करता येत नाही, वजनदार असतो ट्रक, ब्रेक लागत नाहीत आणि त्याच्यावरनं ते बॉडीवरनं नाही तर लोकांवरनं तो ट्रक गेल्यामुळे नाही तर गाडी गेल्यामुळे तो ॲक्सिडेंट तिथं होतो। पूर्णपणे याला सरकार जबाबदार आहे। दुर्दैव असं चाकण एमआयडीसी एवढी मोठी आहे, एमआयडीसी डेट्रॉईटपेक्षा मोठी आहे, इथं सरकारचं एक चांगलं हॉस्पिटल सुद्धा नाही। यांना पिंपरी चिंचवडला जावं लागतं, नाही तर तिकडं प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतं। हे खरंच शोकांतिक आहे। या बाबतीत एमआयडीसी ते सुद्धा चांगलं ट्रॉमाचं एमआयडीसी चं एक हॉस्पिटल व्हावं, जेणेकरून ॲक्सिडेंटच्या केसेस असतील नाही तर कुठलेही इतर केसेस असतील, या सगळ्या केसेस इथं सॉर्ट आउट व्हाव्यात। अशा प्रकारचं एक चांगलं हॉस्पिटल इथं द्यावं। आणि जर सरकारला देता येत नसेल तर हा जो सगळा CSR आहे तो CSR त्या हॉस्पिटलसाठी वापरावा आणि या इंडस्ट्री लोकांना ते हॉस्पिटल चालवायला द्यावं। चांगल्या पद्धतीने चालवतील सरकारपेक्षा चांगलं, त्यामुळे असं कुठेतरी नियोजन सुद्धा करता येईल का याचा विचार सरकारकडनं करण्यात यावा। नाही, आता याच्यात कुठेतरी एक फोरम तयार करावं लागेल। याच्या पुढे जे काही ॲक्सिडेंट होतील त्यांना मदत कशी होईल, कारण का हे सुविधा सरकारकडनं दिली नसल्यामुळे आणि खराब क्वालिटीचं काम होत असल्यामुळे तिथं या सगळ्या अडचणी तिथं निर्माण होतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी सुटल्या पाहिजे असं आमचं मत आहे। आता आम्ही MSCBशी बोललो, त्यांना सांगितलं इथं असणाऱ्या लोकांच्या काय अडचणी, त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच पुढच्या 5-6 दिवसात बैठक लावू। त्याचबरोबर सकाळी आपण ज्या रस्त्याला गेलो होतो पीडब्ल्यूडीचा रस्ता, त्यात निधी मंजूर असला तरी काम होत नाही। त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये ते जे काही रस्ते आहेत त्याच्यावरचे जे खड्डे आहेत, त्याच्या जे काही साईड पट्ट्या आहेत, त्या पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत। आम्ही त्यांना सांगितलंय मुरुम टाकून चालणार नाही, चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे। 69 कोटीचं काम हे मंजूर असून काम झालं नाही, थातूर मातूर काहीतरी केल्यासारखं दाखवत आहेत, तिथं मुरुम टाकला जातोय। पण आता
जेव्हा PWDच्या अधिकाऱ्यांशी आम्ही आत्ता बोललो, त्यांनी सांगितलं पुढच्या 10 दिवसामध्ये, आज सकाळी ज्या रस्त्यावर आम्ही गेलो होतो तो रस्ता आम्ही त्या ठिकाणी नीट करू. नाही, अजितदादा काम करत असताना एक तर सकाळी 5:30 वाजता इथं आले होते. लोकांना काय अडचणी आहेत ते तिथल्या तिथं समजून घेत होते, निधी देत होते. निधी दिल्यानंतर काम होतं का नाही हे ते तिथं बघत होते. माझ्या अंदाजाने त्यावेळेस 250 कोटीच्या आसपास निधी तिथं दिला गेला होता. त्यात हा 69 कोटीचा पण निधी आहे. पण दादा काय करायचे, काम होतं का नाही हे बघायला सुद्धा यायचे. पण दुर्दैवाने आज दादा नसल्यामुळे, ते आपल्यात ॲक्सिडेंट का घातपात हा विषय तर चालूच आहे, त्यामुळे ते नसल्यामुळे आज त्या कामाकडे लक्ष द्यायला कुणीच नाही. आता हे असं काहीतरी नुसतं मुरुम टाकून जर काम केलं असं दादाने त्या अधिकाऱ्याला पण बडतर्फ केलं असतं, अशी परिस्थिती आहे, नाही तर निलंबित केलं असतं. पण आज पालकमंत्री म्हणून ज्या पद्धतीचं लक्ष बाहेर ते नाही, मंत्री म्हणून कुणी तिथं येत नाही. मौशीला काही दिवसांपूर्वी जो ॲक्सिडेंट झाला, मुख्यमंत्री साहेब हे पुण्यामध्ये आले होते, पण 9 लोक जी दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली, तिथं भेटायला मात्र पिंपरी चिंचवडला ते आले नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी पुण्याकडे दुर्लक्ष होते, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होते. जी कामं केली जातात ती निकृष्ट क्वालिटीची केली जातात आणि ते बघण्यासाठी आज दादांसारखा नेता या महाराष्ट्रामध्ये आज कुणीच नाही. शेवटी आता दादांनी त्यावेळेस पद असताना त्याचा उपयोग इथं असणाऱ्या लोकांना कसा चांगल्या पद्धतीने होईल यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी तिथं प्रयत्न केला. आता आज दादा नसल्यामुळे नक्कीच तिथं उणीव आपल्या सगळ्यांना जाणवते. पण आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की उद्या जाऊन हा निधी योग्य पद्धतीने वापरला जातोय का नाही हे मीडियाला हाताशी धरून, त्यांना विनंती करून, लोकांना हाताशी धरून त्यांना विनंती करून आम्ही हा मुद्दा सातत्याने त्या ठिकाणी मांडत राहू आणि सरकारला या विषयाकडे प्रामुख्याने आणि डिटेलमध्ये लक्ष देण्यासाठी आम्ही भाग पाडू. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधल्या बऱ्याच कंपन्या महाराष्ट्राला सोडून बाहेर जात आहेत. तुम्ही जाऊन कंपन्याशी तर बोला. अहो, आपल्याकडे 11.5 ते 12.5 रुपये तिथं इंडस्ट्रियल रेट आहे, कमर्शियल रेट 16-17 रुपये आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये हाच पॉवरचा रेट या कंपनीला 4.5 ते 5.5 रुपये तिथं मिळतो. सोलारची एक योजना सरकारने महाराष्ट्रामध्ये आणली आणि गेल्या 6 महिन्यामध्ये अचानक ती बदलली. तर ज्या इंडस्ट्रियलिस्ट व्यावसायिकांनी सोलार प्लांट टाकले होते त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याचा ROI जो 3 वर्षात 4 वर्षात त्यांना मिळणार होता तो गेला 7 ते 8 वर्षामध्ये. या सगळ्या विषयावर जर चर्चा करायची असेल आम्ही तयार आहोत, पण या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांमध्ये धाडस आहे का हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल. चाकण MIDC आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ती आली. त्यानंतर काँग्रेस आणि विचाराचं सरकार असताना बऱ्याच कंपन्या इथं आल्या. कुठल्या कंपन्या आल्या? बजाज इथं आहे, त्यानंतर फोक्सवॅगन इथं आहे, त्याच्याचबरोबर महिंद्रा अँड महिंद्रा इथं आहे, मर्सिडीज इथं आहे, ह्याला लागणाऱ्या ॲन्सिलरीज आहे, पलीकडच्या बाजूला टाटा आहे. आता ह्या सगळ्या कंपनी इथं आहेत. 2014 पासून नंतर कुठली नवीन कंपनी इथं आली तुम्ही मला सांगा की ज्याच्यामुळे ॲन्सिलरी कंपनी इथं मोठ्या प्रमाणात आल्या. उलट 2014 नंतर आहे त्या कंपन्या बाहेर गेल्यात. 38,000 कंपन्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने गेल्या 5 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत. आणि मोठे प्रोजेक्ट जे महाराष्ट्राला येणार होते ते गेले गुजरातला, ते गेले आंध्राला, ते गेले तेलंगणाला, ते गेले त्या ठिकाणी आपल्या कर्नाटकाला. आता दुसरं काय की मी इथं येत असताना मी एक डेटा सेंटर बघितलं. बऱ्याच वेळा राज्याचे मुख्यमंत्री आजचे म्हणतात डेटा सेंटरमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आली. डेटा सेंटर बांधायला सिव्हिल खर्च जेव्हा होतो तेव्हा लोक लागतात. डेटा सेंटर तयार झाल्यानंतर तिथं 2,000 कोटी रुपये जेव्हा खर्च केले जातात त्यात फक्त 100 लोकांना नोकऱ्या मिळतात. आणि डेटा सेंटर काय करतं तर लाईट खातं आणि पाणी खातं, नोकऱ्या तर तयार करतच नाही. त्यामुळे आम्हाला या सरकारला विनंती करायची, या महाराष्ट्रामध्ये डेटा सेंटर आम्हाला नको. आम्हाला असे धंदे पाहिजेत की ज्याच्यातून नोकऱ्या होणार आहेत. आणि आमचे जे छोटे आणि मोठे व्यावसायिक आहेत त्यांना एक्सपॅन्शन जे गुजरात आणि दुसऱ्या राज्यात करतात ते तिथं न करता आपल्या महाराष्ट्रात हे कसे करतील याच्याकडे कुठेतरी सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे. काय झालंय, भाजपचे बोलणारे जे आमदार आहेत ना त्यांना एक तर इंडस्ट्री काय असते हे माहीत नाही, त्यांना विकास काय असतो हे माहीत नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की जीभ बाहेर काढायची, टाळ्याला लावायची, जे वरून आदेश येतो त्या ठिकाणी बोलायचं. त्यामुळे कोण बोलतंय हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यात काही लोक आहेत जे चांगले आहेत पण ते कधीच दुर्दैवाने त्या ठिकाणी बोलत नाहीत. बोलणारे जे आहेत त्यांना व्यवसाय कळत नाही. हा, व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा करू शकतो, आधी राजकारणात आले आता व्यवसायात आलेले आहेत. पण हे इंडस्ट्रियलायझेशन काय असतं, मॅन्युफॅक्चरिंग काय असतं, ऑटोमेशन काय असतं, त्यानंतर तिथं रोबोटिक्स काय असतं, याच्यावर तुम्ही चर्चा करायला त्यांना सांगा, कोणाच काय बोलता येणार नाही. आम्ही डायरेक्ट म्हणतोय, जर उदय सामंत साहेब हे या राज्याचे इंडस्ट्रियल मंत्री आहेत, ते काय करतात कसे करतात हे आम्हाला माहिती आहे. आम्ही चॅलेंज करतो की त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहे.
एक संयुक्तिक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तयार आहे. टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर आमच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्ही पुराव्यात सकट आणि प्रेझेंटेशन सकट या महाराष्ट्राची आज आर्थिक काय परिस्थिती झाली हे सांगायला तयार आहोत. हे मात्र आमचं धाडस झालं, बाकीच्यांकडे धाडस आहे का बघूया. ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पुणे, महाराष्ट्र.